तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं चर्चा करतोय. नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये भाजपचे नेते माजी आमदार संदीप नाईक पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. गणेश नाईकांनी घोषणा केली, नवी मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी संदीप नाईक आता मैदानात उतरणार आहेत. कारण MIDCच्या अंतर्गत मध्ये जे पुनर्विकास होतोय त्या अंतर्गत टेंडर काढण्यात आलेलं आहे. मग 300 स्क्वेअर फूट काय 1500 काय वगैरे हा जर टेंडर किंवा हे बिल्डर अँड लॉबीसाठी सगळं शिवसेनेकडून केलं जातं, याला कुठे शह देण्यासाठी नवी मुंबईकरांच्या नागरिकांसाठी त्या झोपडपट्टीवासी जे लोक आहेत त्यांच्या प्रश्नासाठी संदीप नाईक आता मोर्चा काढतायत. आणि हे सगळे MIDC विभाग जो आहे शिंदेच्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेकडून जो आहे तो याच MIDCतून टेंडर टाकायचं, बिल्डरांना द्यायचं आणि त्याच बिल्डर लॉबीतून पैसा उभा करायचा आणि तोच पैसा, हरामाचा पैसा नवी मुंबई शहरामध्ये वाटायचा. हा प्लॅन जो आहे तो शिवसेनेचा अनेक दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे वारंवार जे एकनाथ शिंदेबद्दल बोललं जातं, टक्केवारी, ठेकेदार, हे वारंवार विरोधी पक्षाकडून म्हटलं जातं, उद्धव ठाकरेंकडून बोललं जातं किंवा काँग्रेसकडून बोललं जातं. हा पैसा गोळा करायचा आणि तोच पैसा शिवसेनेवर खर्च करायचा आणि त्याच्यातून शिवसेना वाढवायची, हा जो एकनाथ शिंदेचा प्लॅन नेहमी असतो. आपण म्हणतो एकनाथ शिंदे खूप पैसे देतात, तर हाच बिल्डरांचा पैसा उभा करून तो पैसा दिला जातो का, याचं आत्मपरीक्षण नवी मुंबईकरांनी केलं गेलं पाहिजे. कारण शेवटी शहराचा विकास होत आहे, त्या पुनर्विकास, त्या लोकांना किती घरं मिळणार आहेत, किती FSI मिळणार आहेत किंवा त्यांना किती स्क्वेअर फूटचं घर मिळणार, हे अधोरेखित पाहिजे. एखाद्या बिल्डरासाठी हा निर्णय घेणं शिवसेनेने हा किती आहे. आधीच तर नगर विकास खातं, गृहनिर्माण खातं, आता उद्योग खातं, हे एकनाथ शिंदेच्या खात्या संदर्भामध्ये नेहमी प्रश्नचिन्ह निर्माण होतं. त्यांच्या खात्यांसंदर्भात, त्यांच्या आजूबाजूच्या मंत्र्यांसंदर्भामध्ये त्याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे नवी मुंबईच्या प्रश्नांसाठी नेहमी संदीप नाईक असतील, गणेश नाईक असतील, हे आक्रमकपणे नवी मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी मांडत असतात. कारण शेवटी गणेश नाईकांनी ही नवी मुंबई शहर उभा केलेलं आहे आणि ते शहराचा वाढ लावण्याचं काम जर शिवसेना करत असेल तर त्याला शह देण्याची जबाबदारी हे नाईकांनी घेतलेली आहे. त्यामुळे एकूणच काय, MIDCच्या मोर्चासाठी संदीप नाईक आता मैदानात उतरतायत. त्यामुळे संदीप नाईक आता या दृष्टीतून बाहेर पडून पुन्हा एकदा जे पद्धत नेतृत्व दाखवण्याचा प्रयत्न संदीप नाईक करणार आहे. कारण हा मोठ्या प्रमाणात जो पुनर्विकास होतोय तुर्भे, एरोली या साईडला, तर हा पूर्णपणे त्याच्यामध्ये जे शिवसेनेचे नगरसेवक कोट्यवधी रुपये पडणार आहेत, बिल्डराचा पैसा तिथे बनणार आहे. त्यामुळे बाकीच्या भाजपला सुद्धा ही धोक्याची घंटा आहे. कारण तेच पैसा नवी मुंबईमध्ये वापरणार, बिल्डराचा घेणार आणि तीच शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न शिंदेच्या शिवसेनेकडून केला जाणार. एकूणच काय, ज्या शिवसेनेने खरं तर सुधारलं पाहिजे, भ्रष्टाचारा पलीकडे त्यांनी जाऊन विचार केला पाहिजे. प्रत्येक पातळीवर शिवसेनेमध्ये भ्रष्टाचार करायचा असं वारंवार विरोधी पक्षनेता बोलतो, विरोधी नेता बोलतात आणि तोच पैसा शिवसेनेला खर्च करायला. लोक काय म्हणतात, एकनाथ शिंदे पैसे देतात, पण हा पैसा कुठला येतो याचाही विचार नवी मुंबईकरांनी आणि राज्यातल्या जनतेने केलं गेलं पाहिजे. एकूणच काय, हा पैसा महत्वाचा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेना ब्रेक लावण्याचं काम याचमुळे करतायत ना. सर्वाधिक टक्केवारी जर एकनाथ शिंदेच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री पदामध्ये झाली, सर्वाधिक अनेक गोष्टी ज्या आहेत, त्यामुळे हे सगळं याचं मंथन कुठेतरी केलं गेलं पाहिजे, हाही महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे शिवसेनेने आता तर कुठेतरी सुधारलं गेलं पाहिजे. शिवसेना सुधारत नसेल, एक दिवशी भाजपा मात्र त्यांचा गेम करणार, हे तितकंच खरं आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.